नमस्कार. आज आपण करणार आहोत कोथिंबिरीचे लोणचे. कोथिंबिरीचं लोणचं करण्यासाठी एक छोटी वाटी भरून राई घ्यायची, अर्धा वाटी जिरे घ्यायची आणि थोड्याशा मेथ्या घ्यायच्या. ते सर्व भाजून बाजूला करून ठेवून द्यायचं. नंतर एक वाटी चिंचेचं कोळ करून घ्यायचं. कोळ जास्त पातळ करून द्यायचं नाही, घट्टच ठेवायचं, म्हणजे ते पटकन तयार होतं. आणि मग ते तयार झालेलं आपला जो थंड झालेला मसाला आहे तो बारीक करून घ्यायचा मिक्सरमधून. आणि मग त्यानंतर आपण जे चिंचेचं कोळ केलेलं आहे ते थंड होऊन द्यायचं. त्याच्यामध्ये आपण 3 वाटी कोथिंबीर घालायची, 3 चमचे लाल तिखट टाकायचं, हळद टाकायची आणि मीठ टाकायचं. ते सर्व एकत्र एकजीव करून घेऊन बाजूला ठेवायचं. आणि आता आपल्याला टिकण्यासाठी जास्त तेल घालायचं आहे, त्यामुळे एक वाटी भरून तेल टाकायचं. तेलामध्ये 2 चमचे चणा डाळ टाकायची, 2 चमचे उडीद डाळ टाकायची, राई, जिरे हे सर्व एकजीव झाल्यानंतर आपण भरपूर वाटी भरून लसूण आणि 5-6 लाल मिरच्या आणि कढीपत्ता सर्व एकजीव छान झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे कोथिंबीर तयार करून ठेवलेली आहे ते टाकायचे. त्यात तो गरम मसाला टाकायचा आणि 4 चमचे गूळ घालायचं, म्हणजे आंबट लागत नाही. आणि हा आता आपण बासमती राईस तयार करून घेतलेले आहे, हे सर्व त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि वरती साजूक तूप घालायचं. अतिशय सुंदर हा असा भात तयार होतो. आपण हा भातावर छान लागतं, नसेल तर आपण पराठ्याबरोबर खाऊ शकतो. हे लोणचं आपलं महिनाभर तरी टिकते. त्यामुळे हे एकदा नक्की करून पहा.